TCS प्रकरण आपल्या सगळ्यांना माहिती आहे। यामधील महिला कर्मचाऱ्यांच्या कथित लैंगिक शोषण आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणामध्ये मोठी कारवाई केली गेली आहे। या प्रकरणातील संशयित आरोपी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमध्ये आश्रय दिल्याच्या आरोपावरून MIMचे माजी नगरसेवक मतीन माजिद पटेल यांना नाशिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतलेला आहे। यापूर्वी निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधील एका फ्लॅटमधून अटक केली गेलेली होती। या प्रकरणात आश्रय देण्यासाठी मदत केल्याचा आरोप म्हणून पोलिसांनी कॉल रेकॉर्डिंगसह अन्य पुरावे सुद्धा ताब्यात घेतलेले आहेत। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी सुमित पवार आपल्या सोबत आहेत। सुमित, आपल्याला माहिती आहे की हे प्रकरण जेव्हा समोर आलं, निदा खान बराच काळ फरार होती, त्यानंतर तिला अटक झाली, तिला जामीन सुद्धा मिळाला। आता पोलिसांनी काय कारवाई केलेली आहे? गुन्हे शाखा कशी सक्रिय झाली आहे? नक्की श्रद्धा, निदा खान ही छत्रपती संभाजीनगर नारेगाव परिसरामध्ये आश्रयास होती। दरम्यान नगरसेवक MIMचे नगरसेवक आहे मतीन पटेल यांनी तिला आश्रय दिल्याचा आरोप या दरम्यान झाला होता। त्यानंतर वारंवार त्याला समज देऊनही तो न्यायालयात हजर न राहिल्याने शेवटी त्याला नाशिक पोलिसांनी काल संभाजीनगर पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतला। जवळपास दुपारी 4:30 वाजे दरम्यान ते शहरात दाखल झाले। त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेला आहे। मात्र या घटनेमुळे TCS प्रकरणात आता संभाजीनगरचं वातावरण देखील तापल्याचं बघायला मिळत आहे मतीन पटेल याच्या अटकेनंतर सुद्धा। आता जी चौकशी झालेली आहे मतीन पटेल यांची, यापूर्वी सुद्धा त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं गेलेलं होतं, तेव्हा काय समोर आलं? नक्कीच त्यात पोलिसांना सहकार्य केल्याचं त्यावेळेस मतीन पटेल आपल्याला म्हणाला होता। त्यानंतर इम्तियाज जलील हे देखील ते पक्षाचे नेते असल्याने ते देखील त्यावेळेस म्हणाले होते की मतीन पटेल यांनी जर चुकीचं असेल तर त्यावर कारवाई व्हावी। मात्र वारंवार त्याला समज देऊनही तो न्यायालयात हजर आल्याने शेवटी त्याला काल पोलिसांनी अटक केलेली आहे। अगदी ताजे अपडेट घेत राहू सुमित, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।